नमस्कार मैत्रिणींनो, आज व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी ही सुंदर, आकर्षक आणि पारंपरिक लुक देणारी पाईप क्लीनर फ्लावर वेणी। ही वेणी दिसायला खूप सुंदर आणि खास, म्हणजे ती घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक फूल आणि वेणी कशी जोडायची हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला व्हाईट पाईप क्लीनर घ्यायचा आहे आणि तो व्हाईट कलरचा पाईप क्लीनर आपण मधून दुमडून घेतोय। आता तो मधून दुमडलेला पाईप क्लीनर आपल्याला जेवढे पाकळी हवी त्याप्रमाणे हे करून आपण ट्विस्ट करून घेणार आहोत। ट्विस्ट करून घेतल्यावर आपण जे दोन भाग आहेत ते अपोजिट साइडून खालच्या बाजूला घेऊन येऊन पुन्हा तिथे मोडून घ्यायचे आहे। मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते असं तुम्ही पुन्हा उरलेला आपण खालच्या बाजूला घेऊन तोही ट्विस्ट करून घेतलाय। छान असा व्यवस्थित असं मोडून घेऊन अशी छान अशी फुलाची पाकळी तयार करून घ्यायची आहे। अशा मी खूप साऱ्या पाकळ्या तयार करून घेतले। आता आपण त्याच्या आतला बेस तयार करायचा। त्याच्यासाठी मी ब्लू कलरचं पाईप क्लीनर 2 इंचाने कापून घेतले, सेंटीमीटरने कापून घेतले। पर्पल कलरचं पाईप क्लीनर 4 सेंटीमीटर कापून घेतले आणि तसेच ग्रीन कलरचं पाईप क्लीनर हे 5.5 सेंटीमीटरने कट करून घेतले आहे। असे मी खूप सारे कापून घेत आहे, कारण की आपल्याला प्रत्येक ह्या पाकळीवरती चिटकवून घ्यायचा आहे। सेम जे ब्लू कलरचे आहे ते मी कट करून घेते। पर्पल कलर पण मी सेम कट करून घेत आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपण आता दाखवल्याप्रमाणे चिटकवून घेणारे ब्लू कलरचा तुकडा आपण दुमडून घ्यायचा आहे, तसंच पर्पल कलरचाही तुकडा दुमडून घ्यायचा आहे। मी सेम पद्धतीने सर्व दुमडून घेते। ब्लू, पर्पल आणि ग्रीन कलरचे पाईप क्लीनर। आता आपण हे चिटकवून घेणार आहोत। पण जो ब्लू कलरचा जो दुमडून घेतलेला तुकडा आहे तो जांभळ्या कलरच्या पाईप क्लीनर मध्ये चिटकवून घ्यायचा आहे। मी तुम्हाला कसा चिटकवायचा दाखवते। आतल्या बाजूला मी ग्लू लावते आणि जो ब्लू कलरचा तुकडा आहे तो असा आतल्या बाजूला आतून चिटकवून घेत आहे। आणि तसाच मी ग्रीन कलरच्या पाईप क्लीनरलाही आतून गम लावते आणि जो आपण पर्पल आणि ब्लू कलरचा तुकडा चिटकवून घेतला आहे तो भाग आपण ग्रीन कलरच्या पाईप क्लीनरच्या आतमधून चिटकवून घेणार आहोत। असेच मी बाकीचे सर्व जे तुकडे आहेत ते चिटकवून घेते। बघा तुम्ही, मी ब्लू कलरचा तुकडा हा पर्पल कलरच्या आतून चिटकवून घेतला आहे आणि तशी चिटकवून झाल्यावर मी ते जे तयार झालेला भाग आहे तो मी व्हाईट कलरच्या जी पाकळी तयार केली त्यावर चिटकवून घेते। कशा पद्धतीने चिटकवले तो बघा। असे मी टोटल 18 पाकळ्या तयार केल्या आहेत चिटकवून। आणि आता ह्या आपण वेणीसाठी वापरणार आहोत। एक ग्रीन कलरचा स्टिक घेतला आहे आणि त्या स्टिकला आपण असं मधून ट्विस्ट करून घेणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही मी कोणत्या पद्धतीने ट्विस्ट करून घेते। छान असं व्यवस्थित ट्विस्ट करून घ्यायचं आहे।
आता ट्विस्ट करून घेतला आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तसं तुम्ही थोडासा ट्विस्ट करून घ्यायचा आहे. आणि आता मी त्याला ग्रीन कलरच्या पाईप क्लीनर गुंडाळत आहे त्या ग्रीन कलरच्या स्टिकला. असे मी दोन पाईप क्लीनर ग्रीन कलरचे जॉईंट करून घेतलेत. कसे जॉईंट करायचे आहे ते तुम्हाला तर मी दाखवलेच आहेत. आता मी ते ग्रीन कलरच्या स्टिकला चिटकवून घेते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चिटकवून घ्या. व्यवस्थित असं राऊंड करून घेत आहे. तुम्ही स्टिक सरळ असतानाही करून घेऊ शकता. मी हे ट्विस्ट करून घेतल्यावरती करून घेते. तसं तुम्ही हे करू शकता. जेव्हा पाईप क्लीनर संपेल तेव्हा ग्रीन कलरचा पुन्हा एक पाईप क्लीनर घेऊन जॉईंट करून मी त्याला पूर्ण स्टिक संपेपर्यंत गुंडाळून घेते. बघा व्यवस्थित संपूर्ण ते स्टिक आपल्याला ग्रीन कलरच्या पाईप क्लीनर गुंडाळून घ्यायचा आहे. आणि आता जो एक्स्ट्रा आहे तो मी कटरने कट करते आणि तो गम लावून चिटकवून घेते. ही वेणी बनवायला अगदी सोपी आहे आणि दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. हा असा बेस आपण तयार करून घ्यायचा. आता या बेसला आपण जी पाकळ्या तयार केल्या त्या खालच्या बाजूला ग्लू लावून मी उलट्या साईडून अपोजिट साईडला चिटकवत आहे. बघा मी व्हिडिओ मध्ये दाखवते कसे चिटकवते आहे. मी उलट्या अशा लावून चिटकवून घेते, जेणेकरून आपण जेव्हा बाजू पलटू तेव्हा आपल्याला एकदम लाईनीमध्ये त्या पाकळ्या आपल्या ह्याला चिटकलेल्या दिसून येतील. व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं. बघा मी पूर्ण अशा पाकळ्या सगळ्या चिटकवून घेतल्या. ज्या ग्रीन कलरच्या जो आपण बेस तयार केलाय त्याला व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचंय. आणि मग आता मी तुम्हाला ती वेणी परतून दाखवते. बघा किती सुंदर अशा पाकळ्या त्या ग्रीन कलरच्याला चिटकवून झाल्यात. आता आपण जे मी तुम्हाला दोन पाकळ्यांच्या मध्यभागी मणी ठेवलेत ते मी मणी चिटकवून घेते. बघा तुम्ही मी दोन पाकळ्यांच्या मधोमध जो भाग उरलाय ना त्या मध्यभागी मी हे मोती चिटकवून घेते, जेणेकरून वेणीला आणखीन सुंदर असं रूप येतो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला व्यवस्थित असं समजून जाईल. स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून येतील मी कशी वेणी तयार केली आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आता मी आतल्या बेससाठी ग्रीन कलरच्या स्टिकला हा ब्लू कलरचा पाईप क्लीनर मी गुंडाळून घेते. असे मी 3 पाईप क्लीनर जोडून घेतलेत ब्लू कलरचे. ते मी पूर्ण स्टिकला गुंडाळून घेते 3 पाईप क्लीनर. व्यवस्थित असे मी गुंडाळून आणि आता त्या पाईप क्लीनर मधून मी बाहेर काढून अशा पद्धतीने मी त्या वेणीच्या बेसला चिटकवत आहे.
अशाच खूप सुंदर आणि सोप्या हँडमेड DIY व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि ते मी ग्रीन कलरच्या बाजूला बेसला चिटकवून घेते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही मी कसं चिटकवते, जेणेकरून जो आपला व्हाईट कलरच्या पाकळ्यांचा जो भाग बाहेर आलाय तो लपला जाईल. पूर्ण व्यवस्थित असं चिटकवून पांढऱ्या पाकळ्या, हिरवी बॉर्डर आणि निळ्या जांभळ्या रंगामुळे आणि त्यात पिअर्सची जी सजावट आपण केली आहे त्यामुळे वेणीला खूप सुंदर असं रूप येतं. खूप छान दिसते हे. तुम्ही गौरीला ही वेणी घालू शकता. आणि आता मी त्या दोन जो ग्रीन कलर आणि ब्लू कलर आहे त्याच्यामध्ये मी ही सिल्वर कलरची थोडी चमकीदार लेस घेतली आहे, ती मी अशी चिटकवून घेतली. मी ही बारीक घेतली, तुम्ही कोणत्याही प्रकारची लेस तिथे वापरू शकता. मी अशी एक बारीक पातळ सारखी घेतली आहे. आता मी ही माझी लेस खूप पातळ असल्यामुळे ह्याला मी परत दुमडून त्याच बाजूने व्यवस्थित असं लावताय, जेणेकरून थोडा जाडपणा लेसचा दिसून येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. एकदम कोपऱ्यातून ग्लू लावून ती दुसऱ्या साईडूनही ती लेस चिटकवून घेते, जेणेकरून थोडंसं लेसचा जाडसरपणा दिसून येईल. माझी लेस खूप पातळ असल्यामुळे मी डबल लेअर लावते. तुमची जर थोडी जाडसर लेस असेल तर तुम्ही एक लेअर ही लावू शकता आणि खूप सुंदर असा लुक येतो. आणि तुम्हाला ही पाईप क्लीनर फ्लावर वेणी कशी वाटली ना हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी असं दुमडून व्यवस्थित लास्टचं टोकही त्या बाजूला घेऊन असं व्यवस्थित मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप केलात ना, तुमची खूप अशी सुंदर अशी वेणी तयार होईल. तुम्ही घरच्या घरी तुमच्या गौरीसाठी ही वेणी तयार करू शकता. तर बघा खूप अशी सुंदर अशी वेणी तयार होते. आणि आता जो मागचा भाग आहे त्याला आपण हाईड करण्यासाठी ग्रीन कलरचा पाईप क्लीनर लावणार आहे, जेणेकरून ज्या मागच्या पाकळ्या त्या व्यवस्थित अशा फिक्स होऊन जातील.
बघा व्यवस्थितपणे असं चिटकवून घेतलंय. बघा अशी खूप सुंदर अशी आकर्षक वेणी तयार होते आपली. आपण ही गौरीसाठी शकता. धन्यवाद.